मित्रांनो, मी कुमार आहे. मी एक दारुड आहे. परमेश्वराची अद्भुत कृपा आहे. अल्कोहोलिक अनॉनिमसचा अलौकिक कार्यक्रम आहे. तुम्हा सर्व भावा बहिणींची, मित्रमैत्रिणींची जगभरातून मला साथ आहे आणि माझ्या पत्नीचं सहकार्य आहे. त्यामुळे मित्रांनो, दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राखला गेलोय. मी माझ्या बळावर, कुठल्याही माणसाच्या बळावर, कुठल्याही मानवी शक्तीच्या किंवा मानवनिर्मित शक्तीच्या सामर्थ्यानं, कुठल्याही जगित तत्वज्ञान किंवा विचारसरणीच्या आधारानं दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राखला जाऊ शकत नाही. कारण माझा आजार भयानक आहे, धूर्त आहे, कावेबाज, घोटाळ्यात टाकणारा, कारस्थानी. मित्रांनो, सातत्यानं वाढत जाणारा आणि माझ्या मरणाबरोबरच संपणारा असा आजार, मद्यपाश नावाचा आजार जन्मतःच मी घेऊन जन्माला आलेलो आहे. दारू माझ्या आयुष्यात आली तो त्या आजाराचं लक्षण होतं. मित्रांनो, आपला आजार असा विचित्र आणि भयानक आहे. इतर आजारांची लक्षणं आधी दिसतात. सर्दी होणार आहे तर आधी काहीतरी घशात खवखवतं, कणकणी येते. डोळ्याला जर काही त्रास होणार असेल तर डोळ्यात थोडंसं काहीतरी आपल्याला जाणवायला लागतं आणि मग तो आजार होतो. खोकला येणार असेल तर आधी जाणवतं, म्हणजे त्याची लक्षणं दिसतात आणि मग तो खोकल्याचा आजार होतो. पण मद्यपाश हा आजार असा आहे की तो जन्मतःच मला आजार लागलेला आहे. मी आजारी जन्मतःच आहे, पण त्याची लक्षणं मात्र दारू आयुष्यात आल्यानंतर दिसायला लागतात. कदाचित मी दारू जर आयुष्यात आली नसती तर मी कदाचित दुसऱ्या कुठल्या तरी नादाला लागलो असतो. त्याचं कारण माझा आजार हा उतावीळपणाचा आहे, हेकेखोरपणाचा आहे, पछाडलेपणाचा आहे. चिडचिड, वैताग, त्रास, असंतुष्टपणा हे माझ्या आजाराचे परिणाम आहेत मित्रांनो. आणि त्यामुळं हा भयानक आजार आहे. हा डिटेक्ट होत नाही. अनेक ठिकाणी, अनेक लॅबमध्ये जगभरात असे प्रयत्न चालू आहेत की मद्यपाश हा आजार होण्याच्या आधीच समजू शकेल का? म्हणजे वय वर्ष 10 ते 14 या वयामध्ये मित्रांनो टेस्ट केल्या जातात आणि तशा टेस्ट केल्या गेल्या, परंतु फारसं काही निष्पन्न नाही झालं. त्याचं कारण हा आजार दिसून येतो लक्षणं दिसल्यानंतर. लक्षण काय आहे? मद्यपाश, मद्यपिडा, दारूमध्ये बुडणं आणि त्यानंतर शारीरिक, मानसिक आणि आत्मिक म्हणजे चांगुलपणाचे, वैचारिक अशा तिन्ही प्रकाराने, तिन्ही स्तरावरती मी दिवाळखोर झालेलो आहे हे नंतर लक्षात येतं. परंतु मला लक्षात येण्यासाठी मला पूर्ण बर्बाद व्हावं लागतं मित्रांनो, माझ्या नकळत. अर्थात त्यामुळंच अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला सांगतं की तू मद्यपाश या आजाराचा बळी ठरलेला आहेस. तू जन्मापासूनच तसा आहेस, ही तुझी जबाबदारी नाही. आजार आहे ही तुझी जबाबदारी नाही. पण मद्यपाश या आजारातून रोज 24 तास, फक्त आजचा दिवस, 1 डे ॲट ए टाईम या नियमानं, या तत्वानं किंवा या वेळेत, आज या दिवशी तुला त्या मद्यपाश या आजारातून मुक्त राहणं ही मात्र तुझी जबाबदारी आहे. अल्कोहोलिझम इज नॉट युअर रिस्पॉन्सिबिलिटी, बट रिकव्हरी इज टोटली युअर ओन रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे मद्यमुक्त राहणं आणि स्वतःमध्ये चांगल्या सुधारणा करून घेणं ही पूर्ण जबाबदारी फक्त माझी आणि फक्त माझी आहे. ती ना घरच्यांची आहे, ना दारच्यांची, ना नातेवाईकांची, ना मित्रमंडळीची, ना कामाधामातल्या लोकांची, ना अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या सदस्यांची आहे. ही जबाबदारी फक्त कुमारेस म्हणजे कुमारेसची आहे. या मद्यपाशाच्या आजारातून रोज स्वतःची सोडवणूक करून घेणं, रोज स्वतःची सोडवणूक करून घेणं, जोपर्यंत आज हा दिवस कुमारेसच्या आयुष्यात आहे तोपर्यंत कुमारेसनं या दुःखातून, मद्यपाशाच्या यातनातून, वेदनातून, मद्यपाशाच्या पीडेतून, त्रासातून फक्त आजचा दिवस स्वतःची सुटका करून घेण्याचं, स्वतःची सोडवणूक करून घेण्याचं जे काही काम आहे, जी काही कृती आहे, त्याची जबाबदारी फक्त कुमारेसच्या बाबतीत कुमारेसचीच आहे.
अल्कोहोलिक सरोनिमसच्या सदस्यांची देखील नाही. म्हणून मित्रांनो, मला फार लक्ष द्यावं लागतं. गांभीर्यानं माझ्या स्वतःकडे पाहावं लागतं. गांभीर्यानं म्हणजे सिरियसली, म्हणजे मनापासून मला माझ्या आजारावरती नजर ठेवावी लागते. आणि ते आजार कोणते आहेत हे पहिल्या पायरीपासून मला समजेल अशा पद्धतीनं, मी नेमकी काय कृती करायची ती मला समजावी अशा पद्धतीनं अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या 12 पायऱ्यांच्या मध्ये दारूचं नाव फक्त पहिल्या पायरीच्या पहिल्या अर्ध्या भागात आलेलं आहे. त्यानंतर सगळा आजार आहे. कारण दारू ही प्रॉब्लेमॅटिक नाही आहे, दारू हा माझा प्रॉब्लेम नाही आहे. मी स्वतःच माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी समस्या आहे, शारीरिक, मानसिक आणि वैचारिक या तिन्ही स्तरावरती. आणि म्हणून पहिल्या पायरीमध्ये माझ्या आजारावरती मी काम करायचंय. म्हणजे काय करायचंय? मी माझ्याकडं स्वतःकडं पाहायचंय. म्हणजेच काय करायचंय? मी हतबलता कबूल करायची, मान्य करायची, स्वीकारायची दारू समोरची. जर मी ती मनापासून स्वीकारली असेल तर परत मी त्या दारूच्या पहिल्या घोटाकडं चुकूनही जाणार नाही, चुकूनही जाणार नाही. जर पहिल्या पायरीतली माझी स्वतःची हतबलता, माझा दारूनं केलेला भयानक पराभव आणि माझी जी काही बर्बादी झालेली आहे ती जर मी माझ्या मनानं, माझ्या डोळ्यानं, स्वतःनं मनापासून मनमोकळेपणानं, राजीखुशीनं आणि प्रामाणिकपणानं पाहिले तर. आणि ते कसं पाहायला सांगितलंय? कुमार, तुला नमव, विनयशील हो, नम्र हो. दुसरं सांगितलंय, कुमार, तुझ्या स्वतःचा ताठा परमेश्वर देखील उतरवू शकत नाही. कारण मद्यपाश हा तुझा भयानक आजार आहे. तुझा स्वतःचा ताठा फक्त तूच स्वतः उतरवू शकतोस. त्यामुळं तो उतरव. तिसरी गोष्ट सांगितली, तुझ्या स्वतःच्या मनमानी कारभारापासून मोकळा हो आणि तुझ्या इच्छेनुसार स्वतः आणि इतरांना वागवू नकोस. चौथी गोष्ट सांगितली, सगळ्यांचा परमेश्वर म्हणजे गॉड म्हणजे बॉस तूच आहेस. ही चुकीची कल्पना सोडून दे. 5 गोष्टी सांगितल्या मित्रांनो. आणि मग कुमारेसनी पाहिलं, त्या कुमारेसला ह्या 5ही गोष्टी जमल्या नाहीत. आणि मग दुसऱ्या पायरीत येता येता कुमारला सांगितलं की कुमार, तुझ्याहून महान शक्ती तुझा मानसिक निरोगीपणा म्हणजेच विवेक म्हणजेच शहाणपणा परत मिळवून देऊ शकते. पण यावर तू अनुभवातून विश्वास ठेव. मग आता विश्वास किंवा श्रद्धा किंवा भरवसा या 3 गोष्टी माझ्यासारखा दारुडा सहजासहजी ठेवू शकत नाही. माझ्या मद्यपानाच्या शेवटच्या काळात मित्रांनो दारूवरचा पण माझा विश्वास उडला होता. दिसाला कितीही पिली तरी साली काय उपयोग होत नाही मला त्याचा. सारखी दारू प्यावी लागते. इच्छा नसली तरी दारू प्यायला जात होतो मित्रांनो. कारण दारूलाच माझं सर्वस्व माझ्या नकळत मी मानलं होतं. आणि मग सगळ्या गोष्टींसाठी मला दारू लागत होती. त्यामुळं मित्रांनो, मी माझ्या स्वतःसमोर पराभूत झालेला असा दारुड आहे. दारू समोर तर झालेलोच आहे, पण मी माझ्या स्वतःसमोर माझा पराभव मद्यपाश या आजाराच्या तडाख्यात सापडून मी केलेला आहे. आणि म्हणून दुसऱ्या पायरीत मला सांगितलं की कुमारेस, तू दारुडा आहेस हे तू मान्य केलंस. आता तुला विनम्रता ही कळत नाही आहे. विनम्रता म्हणजे काय, स्वतःच्या इच्छा सोडणं म्हणजे काय, स्वतःच परमेश्वर असल्यासारखं वागायचं बंद करणं म्हणजे काय, स्वतःचा ताठा उतरवणं म्हणजे काय. पण हे सगळं तुझ्याहून उच्च अशी जी शक्ती आहे, मग ती शक्ती तू कोणती आहे, काय आहे हे पुढं दिलेलं आहे. ते तू पुढं समजून घे. परंतु सध्या तुझ्याहून महान कोणीतरी असू शकतं, तुझ्याहून पॉवरफुल कोणीतरी असू शकतं. तुझा शहाणपणा, तुझा विवेक, तुझ्या मनाचं आरोग्य तुला परत कोणीतरी मिळवून देऊ शकतो, हे निश्चित आहे. आणि मग त्यासाठी तुला काय करावं लागेल, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुझ्यात श्रद्धा, विश्वास निर्माण व्हावा लागेल. आणि ती श्रद्धा किंवा तो विश्वास हा तुझ्यामध्ये नाही, तू दारुडा आहेस, तो तुला कोणीतरी द्यावा लागेल. तुझ्यातला विश्वास, तुझ्यामध्ये श्रद्धा ही कोणाकडून तरी तुला मिळावी लागेल.
आणि म्हणून मित्रांनो, जसा अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा संदेश मला दिला गेला, अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये बांधवांच्या सोबत मीटिंगमध्ये अनुभव कथनाची संधी मला दिली गेली. अनुभव कथन ऐकण्याची आणि त्यात स्वतःची ओळख पटते का ते बघण्याची संधी मला दिली गेली. म्हणजे माझ्यासारख्या दारुड्याला दिलं जावं लागतं, त्याशिवाय मी काहीही करू शकत नाही. अशा पद्धतीनं आयुष्यातल्या प्रत्येक स्तरावरती, प्रत्येक क्षेत्रामध्ये मी हतबल आहे, शक्तिहीन आहे, पॉवरलेस आहे. आणि म्हणून मला अल्कोहोलिक्स अनॉनिमस दुसऱ्या पायरीमध्ये सांगितलं अल्कोहोलिक्स अनॉनिमसनं, की बाबा रे, तू तुझा विचार कर, तुझा देवावर विश्वास आहे का? नाही. तुझा देवावर विश्वास आहे, परंतु तुला देवाचा उपयोग काही होऊ शकतो यावरती तुझा विश्वास आहे का? नाही. देव आहे किंवा देव नाही यावरती तुझा विश्वास आहे का? हेही नाही. देव मुळात बिलकुलच नाही आहे यावरती तुझा विश्वास आहे का? तर तेही नाही. म्हणजे माझ्याहून ताकदवान कोणी असू शकतं यावरती माझा विश्वासच नाही. असा मी विचित्र मानसिकतेचा असा मी दारुडा आहे. आणि दारूच्या फटक्यानं त्या यातना, वेदना, पीडा, दुःख, बर्बादी, नुकसान जे दारूच्या त्या तडाख्यात झालंय माझं, त्यामुळं तर मी अजूनच काय झालोय, निबर झालोय, निबर. माझ्या मेंदूला गेंड्याची कातडी चढलेली. त्यामुळे मित्रांनो, अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतो, काही काळजी करू नकोस. आमच्याही बाबतीत तेच झालं. अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं बिग बुक आणि 12 पायऱ्या आणि 12 रूढी ही पुस्तकं ज्यांनी लिहिली ते काय कोण महान लेखक नव्हते, तत्वज्ञानी साधू संत बैरागी नव्हते, फकीर फादर कोण नव्हते, ते दारुडे होते माझ्यासारखे सगळे. आणि त्यामुळं त्यांनी जे लिहिलं गेलेलं आहे ते माझ्याशी जुळतं का? आणि ते जर जुळत असेल तर कुमारेस स्वतःला प्रश्न विचारतो का की कुमारेस असा आहे का रे बाबा तुझं, बघ ते, बघ जोडून ओळख पटते का बघ. आणि मग कुमारेसची ओळख पटते की देवालाच तुच्छ मानणं, उर्मटपणानं देवाशीच वागणं. ज्या देवाला प्रार्थना करतो, देवा पैसा दे, बायको दे, पोरं दे, गाडी दे, बंगला दे, हे दे, ते दे, असं दे, तसं दे, त्या कुमारला हे लक्षात येत नाही की तो जे मागतो ते एकतर अशक्य कोटीतल्या गोष्टी मागतो, जे काही मागतो ते. कारण कुमार स्वतःची अवस्था, स्थिती, परिस्थिती काहीच पाहत नाही, काहीच बघत नाही, आणि मागणी मात्र मोठ्या मोठ्या करतो. आणि त्यात परत तो उर्मटपणानं पण वागतो. का? तर देवाने मला दिलंच पाहिजे, मला जन्माला घातलंय ना, मला जन्म दिलाय ना, मग जो कोणी माझा देव असेल XYZ त्यांनी मला दिलंच पाहिजे, ही माझी सक्ती पण असते. हा उर्मटपणा आणि परमेश्वराला तुच्छ मानणं, अवज्ञा करणं आणि दुसऱ्यांना तुच्छ मानणं हा दारुड्याचा मूलभूत स्वभाव आहे, गुणधर्म आहे, असं मानसोपचार तज्ज्ञांच्या लक्षात आलं. हे मानसोपचार तज्ज्ञ साधे सुधे नव्हते. जागतिक कीर्तीचा कार्ल यंग हा मानसोपचार तज्ज्ञ असं म्हणतो की दारुड्यांच्या मधली चटकन लक्षात येणारी स्वभावातली गोष्ट म्हणजे उर्मटपणा आणि इतरांना तुच्छ मानणं. किस झाड की पत्ती, कौन हा बांधव, कोण हा दारुडा, किस झाड की पत्ती, अशी माझी विचारधारणा असते. अगदी दारुड्या बांधवांच्या, भगिनींच्या, मित्रमैत्रिणींच्या बाबतीत सुद्धा, घरच्या दारच्यांच्या बाबतीत असतेच. पण ज्या अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये समूहामध्ये मी येतो, बसतो, मी त्याचा उपयोग करतो, फायदा घेतो, त्या दारुड्या भावा बहिणी मित्रमैत्रिणींच्या बाबतीत पण माझी अशीच धारणा आहे का, हे दुसऱ्या पायरीत मला विचारायला सांगितलेलं आहे स्वतःला. म्हणजे मी स्वतःला विचारलं पाहिजे. त्यामुळं एच्या बरोबर आमची जेव्हा गाठ पडली तेव्हा अवज्ञा करण्यामागील आमची चुकीची भूमिका आम्हाला उमजली. देवाची आमच्या संबंधात काय इच्छा होती हे आम्ही कधीही विचारले नाही. त्याऐवजी त्याची आमच्या विषयीची इच्छा काय असायला हवी हे आम्ही त्याला, म्हणजे त्या उच्च शक्तीला सांगत होतो. म्हणजे मी देवाला आज्ञा देत होतो, मी देवाला, त्या परमेश्वराला हुकूम देत होतो, मी ऑर्डर देत होतो, मी त्या उच्च शक्तीचा बाप असल्यासारखा,
मीच उच्च शक्तीला निर्माण केलेलं आहे, याप्रमाणे माझ्या इच्छा मी परमेश्वराला सांगत होतो. कोणताही माणूस देवावर देवावर विश्वास ठेवणे व त्याची अवज्ञा करणे या दोन्ही एकाच वेळी करू शकत नाही. हे आम्हाला अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर दिसून आले. पण अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर कुणामध्ये मला हे दिसतं? हे बांधव म्हणतात जे कार्यक्रमावरती आहेत, ज्यांनी स्वतःला नमवलं, ज्यांनी स्वतःचा ताठा उतरवण्यासाठी स्वतःहून कुणी महान उच्च शक्ती आहे, त्या उच्च शक्तीच्यासाठी अंतःकरणात विनयशीलता म्हणजे स्वतःबद्दल आणि इतर व्यक्तिस्थिती परिस्थितीबद्दल जसं आहे तसा सगळ्या गोष्टींचा स्वीकार म्हणजे विनयशीलता ही अंतःकरणात धारण केली. आणि मग त्यांना विश्वास किंवा श्रद्धा ही गिफ्ट म्हणून मिळाली. गिफ्ट द्यावी लागेल म्हणजे मला दिलं जावं लागतं, त्याशिवाय मला मिळत नाही मित्रांनो. अर्थात मला दिलं गेलं तरीही मी ते स्वीकारणं गरजेचं आहे. जे मला दिलं गेलं होतं ते 7 वर्ष 8 महिने मी स्वीकारलेलंच नव्हतं. मी त्याचा कचरा करत होतो आणि म्हणून सारखा 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 दारूमध्ये जात होतो. आणि त्याला कारणं 16,000 कारणं दारुड्याकडे असतात, असं एका बांधवाच्या अनुभवकथनात मी ऐकलं स्पीकर मीटिंगमध्ये. 16,000 कारणं असतात दारुड्याकडं. का दारू पिली तर त्याची 16,000 कारणं असतात. पण दारूपासून का लांब राहायचं याचं एक कारण फक्त कुमारेससाठी पुरेसं होतं आणि ते म्हणजे कुमारेसनं अगदी खालचा तळ, पूर्ण नैतिक अधोगती, शारीरिक मानसिक वैचारिक बर्बादी, आर्थिक पूर्णपणानं बर्बादी, कर्जबाजारीपणा, नाते संबंध तुटलेले सर्व प्रकारचे असा रॉक बॉटम कुमारेसनं गाठला 1 जुलै 2021ला. त्या रात्री दुसऱ्या पायरीत हे जे सांगितलं होतं अंतःकरणात विनयशीलता धर म्हणजे तू जसा आहेस तसं स्वतःला पहा आणि तसा स्वतःचा स्वीकार कर. त्याचबरोबर तुझ्या अवतीभोवतीचे जे कोणी आहेत व्यक्तिस्थिती परिस्थिती ते जसं आहे तसं तू स्वीकार कर, कारण तू इतरांना बदलू शकत नाही. श्रद्धा म्हणजे विश्वास, भरवसा, उर्मटपणा किंवा अवज्ञा नव्हे. या श्रद्धेची फळे आम्ही ए मध्ये पाहिली बरं का, पाहिली. बद्याच्या अंतिम महासंकटापासून म्हणजेच मरणापासून बचावलेले स्त्री पुरुष, त्याचबरोबर दुःख व सत्वपरीक्षांना सामोरे जाऊन त्यांना ओलांडून पुढे जाताना आम्ही भावा बहिणींना, दारुड्या मित्रमैत्रिणींना पाहिलं. अशक्य परिस्थितीपासून पळून न जाता, पळपुटेपणा हा माझ्यासारख्या दारुड्याचा फार मोठा गुण आहे बरं का. फार मोठी गोष्ट माझ्यात काय असते, मी संकट, अडचणी, कठीण प्रसंग यापासून पळ काढतो. म्हणजे काय करतो, मी जाऊन दारू पितो. दारू पितो जाऊन. पळपुटा आहे मी, पळपुटा. माझ्यामध्ये ती ताकदच नाही आहे फेस करण्याची, सामना करण्याची, कारण मी दारुडा आहे. हा आजार आहे माझा, आजार हतबल आहे मी त्या ठिकाणी. अशक्य परिस्थिती शांतपणे स्वीकारत असलेली माणसे आम्ही अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये पाहिली. आता त्यांची श्रद्धा केवळ पोकळ श्रद्धा नव्हती, सर्व परिस्थिती ठरवणारी माझ्यासारख्या दारुड्याच्या आयुष्यात माझी जी परिस्थिती आहे ती ठरवणारी अशी ती श्रद्धा होती. प्रत्यक्ष सहाय्यभूत कार्य करणारी, मला कार्यक्रमाच्या वरती, या सूचनांच्या वरती कृती करण्यासाठी जी ताकद देते, सामर्थ्य देते, बळ देते, अशी सहाय्य करणारी अशी ही श्रद्धा होती. अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगताय त्याचा अनुभव मित्रांनो मी घेतोय. आणि त्याचा अनुभव ज्यावेळेला मी घ्यायला सुरुवात केली त्यावेळेला मला अजून चांगला अनुभव या सूचनांच्या आचरणाचा, कृतीचा मला मिळावा यासाठी रोज मी आसुसलेला असतो. ही ताकद आहे. इतकं प्रेम अल्कोहोलिक्स अनॉनिमस करतं. मित्रांनो, मला आई नाही, लहानपणापासून आईपासून दुरावलेला आहे. बापापासून पण लहानपणापासून मी दुरावलेला आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर मला आई आणि बाप दोन्ही मिळाले. अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला आईसारखं बोटाला धरून चालवतं. आईसारखं एक छोटे छोटे घास माझ्या मुखात घालतं कृती करण्यासाठीच्या या सूचनांचे. हे 12 पायऱ्यांचा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे मला परत जन्माला येण्याची प्रोसेस आहे माझी. मी माणूस म्हणून, एक चांगला माणूस, उपयोगी माणूस आणि उपयुक्त नागरिक म्हणून जन्माला येण्याची परत नव्यानं जन्माला येण्याची एक प्रक्रिया आहे मित्रांनो. हा प्रवास आहे 12 पायऱ्यांचा. आणि मला
एवढ्या वर्षात मला कधीच कळलं नाही. नाहीतर आत्ता मी 13वं टोकन घेतलं असतं मित्रांनो. 13वं टोकन. 13 वर्षांची सोबराईटी असते माझ्याकडं. पण परमेश्वराची इच्छा असल्याशिवाय आणि परमेश्वराची कृपा झाल्याशिवाय मला काहीही मिळत नाही. पण परमेश्वराची इच्छा मला कळावी आणि परमेश्वराची कृपा माझ्यावर व्हावी यासाठी माझं मागणं पण परमेश्वराकडं तसंच असायला पाहिजे. माझ्या बुद्धीचा असता कामा नये. आणि म्हणून माझ्यामध्ये श्रद्धा असायला हवी. त्या श्रद्धेची देणगी मला विनयशीलतेतून मिळते. आता ह्यासाठी विनयशीलतेची कोणतीही किंमत मोजावी लागली तरी ती आपण मोजावयाचीच असा निर्णय आम्ही लवकरच घेतला असं हे बांधव म्हणतात. 1935 ते 1950 या 15 वर्षामध्ये 12 पायऱ्या आणि 12 रूढी या पुस्तकाचं या 15 वर्षातले जे अनुभव आहेत ना कार्यक्रमावरच्या बांधवांचे ते यात आहेत बरं का. ते या 12 पायऱ्या आणि 12 रूढीमध्ये आहेत. आणि एवढा मोठा अनुभव स्वतःचा घेतला आणि मग त्या बांधवांनी हे लिहिलं. आता विनयशीलतेसाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी ती आपण मोजावयाचीच असा निर्णय आम्ही लवकरच घेतला. मग यामध्ये विनम्रता विनयशीलता म्हणजे सांगितलं नाही का अल्कोहोलिक्स अनोनिमस म्हणतो स्वतःचा जसा आहे तसा स्वीकार, उच्च शक्तीचा जसा आहे तसा स्वीकार. कळलं नाही तरी मग त्यासाठी कोणती किंमत मोजावी लागते मित्रांनो आपल्याला? सगळ्यात पहिल्यांदा तोंडावर ताबा ठेवावा लागतो, प्रतिक्रियावरती. दुसरी किंमत मोजावी लागते ती तेच पहिल्या पायरीच्या 5 गोष्टी सांगितल्या. ती किंमत मला मोजावी लागते. म्हणजे कशाची किंमत? माझ्या अहंकाराची, माझ्या स्वार्थीपणाची, माझ्या आत्मकेंद्रितपणाची, माझ्या अप्रामाणिकपणाची किंमत मला मोजावी लागते. म्हणजे काय? ते द्यायचं आणि श्रद्धा घ्यायची. माझा अहंकार, स्वार्थ, आत्मकेंद्रितपणा, अप्रामाणिकपणा हे 4 मूळ स्वभाव दोष आणि त्यातून निर्माण झालेले सगळे चरित्र दोष हे कुणाला द्यायचे? उच्च शक्तीला द्यायचे आणि उच्च शक्तीची कृपा मी घ्यायची. सिंपल, इतकं साधं आहे ते. पण माझ्याकरता अहंकार फार किमती असतो. स्वार्थीपणा, आत्मकेंद्रितपणा, अप्रामाणिकपणा हा मला फार हवासा वाटत असतो मित्रांनो. आणि त्यामुळे ती श्रद्धा माझ्या अंतःकरणात निर्माण होत नाही. पण हे सत्य माझ्या स्वभाव दोष भरलेले आहेत, माझ्यात चरित्र दोष भरलेले आहेत. माझी कृती, माझं कार्य, माझं बोलणं, वागणं, विचार करणं, माझ्या भावना, माझ्या कल्पना, माझी स्वप्न सगळं 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 जे आहे ते फक्त मी असं आहे. हे मी माझ्याकडे पाहतो त्यावेळेला लक्षात येतं मित्रांनो. एखाद्या ठिकाणी दानधर्म करायचा असेल, एखाद्या ठिकाणी देणगी द्यायची असेल तरीही त्यामध्ये माझा मीपणा असतो मित्रांनो. इतका घातक आजार आहे हा मद्यपाश हा. मग तो माझा मीपणा मी सोडायला तयार आहे का? माझ्या इच्छा सोडायला तयार आहे का? हीच किंमत मला मोजायची आहे. त्याकरता पैशाची किंमत नाही, त्याकरता काही द्यायचं नाही आहे, घ्यायचंच आहे. काय घ्यायचंय? श्रद्धेची देणगी मला मिळवायची आहे. आणि त्याकरता माझ्या अंतःकरणात जी विनयशीलता, स्वतःचा जसा आहे तसा, उच्च शक्तीचा जसा आहे तसा स्वीकार करण्याची कपॅसिटी निर्माण झाली पाहिजे. आणि त्यासाठी मला या 4 गोष्टी, माझे स्वभाव दोष आणि त्यातून निर्माण झालेले जवळजवळ 150 प्रकारचे वेगवेगळे चरित्र दोष हे सोडायची तयारी असलेली लागते. तरीही परिपूर्ण श्रद्धा असलेल्या माणसाचे उदाहरण घेऊया. आता अल्कोहोलिक्स अनोनिमस म्हणतं की बाबा हे तुला विनयशीलता प्राप्त करण्यासाठी तुला त्याची किंमत जी तुला अवघड वाटते ती किंमत मोजावी लागेल. माझी विनयशीलता करोडो रुपयांची आहे मित्रांनो. माझा अहंकार हा करोडो रुपये किमतीचा आहे. कर्जबाजारी झालो तरी तो अहंकार मी सोडायला तयार नाही. नाती तुटली तरी तो स्वार्थीपणा सोडायला तयार नाही. काम संपलं तरी तो आत्मकेंद्रितपणा, अप्रामाणिकपणा सोडायला मी तयार नाही. अशी माझी अवस्था आहे मित्रांनो. आणि म्हणून अल्कोहोलिक्स अनोनिमस सांगतो की आता आपण एक वेगळं उदाहरण घेऊ. ज्याची देवावर, उच्च शक्तीवर पूर्ण श्रद्धा आहे अशा दारुड्याचं उदाहरण, परिपूर्ण श्रद्धा असलेल्या माणसाचं उदाहरण घेऊया. तोंडाला दारूचा भपकारा येत असलेला असा तो निस्सीम धार्मिक आहे असा त्याचा विश्वास. असा दारुड आहे की तोंडाला भसा दारूचा वास येतोय. पण त्याचा विश्वास मात्र कसा आहे की तो निस्सीम म्हणजे सीमा नाहीत, बाउंड्रीलेस एवढा प्रचंड धार्मिक आहे. म्हणजे सगळ्यांच्यापेक्षा जास्त धार्मिक आहे असा त्याचा विश्वास आहे. धार्मिक विधी व
कर्मकांडाचे तो काटेकोरपणे पालन करतो. पारंपरिक जे घराण्याच्या चालत आलेल्या क्रिया हे मला लागू होतं बरं का, अगदी व्यवस्थित लागू होतं. असा मी होतो एक वेळ की सगळं करायचं, पण दारू पिऊन तोंडाला भसाभसा वास येतोय तरी जाऊन जत्रेत नाचतोय, बगाड घेऊन नाचतोय, अशी माझी अवस्था होती. फार पिवळा व्हायचो त्या भंडाऱ्यानं आणि ते बगाड घेऊन नाचायचो, पालखी उचलून नाचायचो, तोंडाला वास दारूचा भसा 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 येतोच आहे आणि त्या दारूच्या नशेत सगळं करायचं मित्रांनो मी. ही माझी अवस्था होती. किती खालच्या पातळीची नैतिकता आहे मित्रांनो, हे आता जाणवते मला. चारित्र्यहीनता काय असते ती मला आता जाणवते की काय कुठल्या लेवलला गेलो होतो मी. आता त्याचा अजूनही देवावर विश्वास आहे ह्याची त्याला खात्री आहे. असा जो तोंडाला भस्कारा दारूचा येणारा आणि सर्व धार्मिक विधी आणि कर्मकांडाचं सगळं व्यवस्थित पालन करणारा, त्याचा विश्वास आहे की अजूनही मी देवावर विश्वास करतो. आपला देवावर विश्वास आहे बाबा, फक्त दारू प्रॉब्लेम. परंतु देवाचा त्याच्यावर विश्वास नसावा असा त्याला संशय आहे. आला आजार आला, माझा देवावर विश्वास आहे, मी सगळं धार्मिक विधी करतो, मी सगळी कर्मकांड करतो, धर्मकांड करतो, मर्मकांड करतो, सगळं करतो, पण त्याला देवाचाच माझ्यावर विश्वास नाही. अरे बापरे, केवढा उलटा आहे ना हे, उलटा आहे, अपसाईड डाऊन आहे. तो अधिकाधिक शपथा घेतो, प्रतिज्ञा करतो, प्रत्येक प्रतिज्ञेनंतर मात्र तो पितोच. देवाच्या नावानं शपथ, आईच्या नावानं शपथ, बायकोच्या नावानं शपथ, पोरांच्या नावानं शपथ, कामाच्या नावानं शपथ, स्वतःच्या नावानं शपथाच घ्यायच्या, प्रतिज्ञा करायच्या. काय नाही, आता बायकोला सांगितलं की सॉरी यार, पण मी आजपासून पिणार नाही, मी उद्यापासून पिणार नाही, माफ कर मला. सगळं करतो मी, अगदी रडतो, सगळं करतो, माफी मागतो, क्षमा मागतो, हात जोडतो, नाही यार मला दारू नको आहे. पण माझ्यासारखा दारुडं काय करतो, एवढं सगळं करतो, प्रतिज्ञा करतो, शपथा करतो आणि तो पितोच असं लिहिलेलं आहे. इतकेच नव्हे तर त्याची वागणूक पूर्वीपेक्षा अधिक बिघडते. विनवणी करून तो देवाची मदत मागतो आणि शूरपणे मद्याबरोबर लढण्याचा प्रयत्न करतो, परंतु देवाची ती मदत मिळत नाही. तर मग ही सगळी परिस्थिती अशी का आहे, प्रश्न आहे. की देवाचं एवढं करतो, धर्मन कर्मन सगळं करतोय, इकडं जा तिकडं जा, जत्रेला जा यात्रेला जा, आणि देवाची मदत तर मनापासून मागते. मी करत होतो मित्रांनो, ढसा ढसा रडायचो मी अक्षरशः, पण दारू पिऊन. आणि ते रडून झालं, देवाची मदत मागून झाली की मग मला छान वाटायचं की आता देव माझ्यासाठी काहीतरी करेल, चला आता एक 90 मारली की जरा शांत वाटतं, की परत दारू केला. म्हणजे मूळ गोष्टीवर ते माझा फोकसच नव्हता आणि माझ्या स्वतःच्या बळावरती मी सातत्यानं दारू थांबवायचा प्रयत्न करत होतो. माळ घातली आता दारू नाही, पण ती माळ काढून ठेवून जाऊन दारू पिऊन यायचा आणि परत माळ गळ्यात घालायची, मीच झालो साधू बाबा. असा प्रकार होता मित्रांनो माझा. ज्याचा उद्देश चांगला असतो व जो स्वतः खूप प्रयत्न करतो अशा मद्यपी धर्मोपदेशक डॉक्टर मित्र व असा मद्यपी ज्याचा उद्देश चांगला असतो व जो स्वतः खूप प्रयत्न करतो दारू सोडण्यासाठी. दारू सोडणं हा उद्देश आहे, चांगला आहे, आणि दारू सोडण्यासाठी प्रयत्न करतो स्वतःहून, असा मद्यपी, असा दारुडा धर्मोपदेशक, डॉक्टर, मित्र व कुटुंबीय. धर्मोपदेशक म्हणजे कोण, आपल्याकडचे बाबा, स्वामी, महाराज जे कोणी आपल्या श्रद्धास्थान असतात ते. डॉक्टर, मित्र परिवार आणि कुटुंबीय म्हणजे घरचे आणखी नातेवाईकांचे. या सगळ्यांना विदीर्ण करणाऱ्या कोड्यासारखं वाटतं. विदीर्ण करणे म्हणजे काय, विदीर्ण करणे म्हणजे पोखरून टाकणे, त्यांच्या मेंदूचा भुगा करून टाकणे, विचारच करता येत नाही अशी त्यांची अवस्था करून टाकणे. असा माझ्यासारखा धार्मिक देवदेव करणारा दारुडा करत असतो. स्वतःची इच्छा चांगली आहे, स्वतःला चांगलं करायचं आहे आणि स्वतः खूप प्रयत्न करत आहे. म्हणजे काय, माझ्या बळानं मी दारूपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करणे. पोलिसांनी मला सांगते की कुमार, अरे सगळं तू तुझ्या बळावर करतोयस, पण तुझ्यामुळं तुझं तर बर्बाद झालेलंच आहे. पण तुझं जे श्रद्धास्थान आहे, तू ज्यांच्या पायावर जाऊन डोकं टेकवतो त्यांनाही हा मोठा प्रश्न आहे. घरच्यांना पण आहे, तुझा मित्रपरिवार पण असा गोंधळात आहे. फार त्यांच्या मेंदूचा भुगा करून टाकलेस की हा का वागतो असा, हा का वागतो असा.
देवाधर्माचं करतो, माफी मागतो, शपथ घेतो, प्रतिज्ञा करतो, याची इच्छा चांगली आहे, मनापासून तळमळीनं सांगतो स्वतःबद्दल, इच्छा चांगली आहे, पण तरीही हा असा का वागतो? ह्या विचाराने मित्रांनो सगळ्यांच्या मेंदूचा मी भोगा केलेला असतो. आणि मग काय होतं पुढं? मात्र तो तसा अनाकलनीय. परंतु आता काय आहे की हे सगळं जगातल्या लोकांना वाटतं. श्रद्धास्थानं, साधू बाबा, बुवा महाराज कोण असतील ते, घरचे दारचे मित्र वगैरे, डॉक्टर, मानसोपचार तज्ज्ञ, यांच्या डोक्याचा मी भुगा केलेला असतो. पण एएच्या आम्हा बहुतेक सभासदांना मात्र तो तसा अनाकलनीय म्हणजे समजूच शकत नाही अशा कोड्यासारखा नाही. मी काय रिडल नाही आहे एएच्या सभासदांना बरं का. कारण का एएचे सभासद पण तसेच आहेत ना, माझ्यासारखेच आहेत. त्यांच्यामुळं पण इतरांच्या मेंदूचा भुगा झालेला आहे. त्यामुळे एएच्या सभासदांना माहिती आहे की कुमार सर्किट आहे, पण तो माझ्यासारखाच सर्किट आहे. कुमार चांगला आहे, पण तो माझ्यासारखंच चांगुलपण आहे कुमारचं, ज्याचा उपयोग नाही. ते चांगुलपण सगळं दारूत बुडलेलं आहे कुमारचं. का तर कुमार देवाला आज्ञा देतो, देवालाच तुच्छ मानतो, देवाकडेच मागणी करतो आणि देवाची संज्ञा म्हणजे देवालाच उर्मटपणा देवाबरोबर वागतो. आता काय आहे, ह्या सभासदांचं कसं आहे पहा, अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या म्हणजे आपण सगळे आम्हा त्याच्यासारखीच अवस्था पूर्वी ज्यांची होती असे पुष्कळ जण आता आमच्यात आहे. का दारुड्यानं सारखं मिटिंगला येत राहा सांगितलं जातं? कारण सगळे एकसारखेच आहेत. हमाम में सब नंगे होते. हमाम म्हणजे काय? एकत्र आंघोळ करण्याचा, एकत्र रुमण्याचा एक हौद असतो. त्याच्यामध्ये अत्तराचं पाणी वगैरे सोडलेलं असतं असं सुंदर, आणि त्याच्यामध्ये काय कोण सूट बूट घालून कोट घालून काय उतरत नाही. हमाम में सब नंगे. तसंच अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये सगळे दारुडे एकसारखेच, सब नंगे, सगळेच बरबाद झालेले, सगळेच चारित्र्यहीन, नैतिक अधोगती झालेले, पूर्णपणानं रॉक बॉटमला गाठलेले असे आहेत. त्यामुळं त्यांच्या गहन प्रश्नाचे उत्तर त्यांना सापडले आहे. येस, अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये जे पायऱ्यांच्या सूचनाचं स्वतःच्या आयुष्यात कृती करतात, त्या प्रत्येक बांधवाला स्वतःच्या आयुष्यातलं हे जे कोडं आहे, हे जे रिडल आहे, जे प्रश्न आहेत, त्याचं उत्तर सापडलेलं आहे. ह्या उत्तराचा संबंध श्रद्धेच्या परिणामापेक्षा गुणवत्तेशी अधिक आहे. माझी श्रद्धा, मी स्वतःहून ठेवलेली श्रद्धा. अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं दुसऱ्या पायरीच्या उल्लेखात की आमचा अनुभवानं विश्वास बसला. पण ज्या वेळेला कुमार एक स्वतःहून श्रद्धा ठेवत असतो, त्या श्रद्धेच्या परिणामापेक्षा या अनुभवी दारुड्या बांधवांचं, भगिनींचं, मित्रमैत्रिणींचं जे उत्तर असतं ना, ते जास्त परिणामकारक असतं. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये मी ज्या वेळेला स्वतः हे वेगवेगळ्या दारुड्यांच्या मानसिकतेबद्दल सांगितलेलं आहे. कुमारेसारखा दारुडा सगळं धार्मिक सगळं करतो, पण या कुमारेशच्या श्रद्धेच्या पेक्षा अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या ज्या बांधवांनी सूचनांचं पालन 24 तास फक्त आजचा दिवस या तत्वानं केलेलं आहे आणि करत आहेत, त्यांचं उत्तर एक कुमारेशच्या श्रद्धेपेक्षा जास्त चांगलं आहे, परिणामकारक आहे, असं अल्कोहोलिक्स अनॉनिमस स्पष्ट सांगतात. ह्या विषयासंबंधी आमची स्थिती आंधळ्यासारखीच होती. त्यांच्याही आयुष्यात तेच झालं होतं की हा माणूस असं का वागतो, कुमारेश असं का वागतो, हा प्रश्न जसा सगळ्यांना पडलेला आहे, तसा कुमारेश विषयी जसा प्रश्न पडला तसंच या बांधवांच्या विषयी अल्कोहोलिक्स अनॉनिमसमधल्या सदस्यांना आणखी इतरांनाही पडलेलाच होता. आमच्यापाशी विनय नसतानाही, विनय म्हणजे तेच स्वतःची ओळख, स्वतः जसं आहे तसं स्वतःचा आणि परमेश्वर उच्च शक्ती आहे असा स्वीकार म्हणजे विनय, तो आमच्याजवळ होता असा आमचा भ्रम होता. यात कुमारेशला हे तपासून पाहावं लागतं मित्रांनो, की माझी श्रद्धा आहे, मग कुठलीही असू दे, कुठल्याही व्यक्तीविषयी किंवा कुठल्याही श्रद्धास्थानाविषयी असतं प्रत्येकाचं काही ना काहीतरी, पण ते जे आहे ना, ते जे मी काय मानतो ना, परमेश्वराला मानतो, आपण तर देवाला लय मानतो, आपलं वर्षाचं असं असते, आपलं वर्षात असं असते, आपलं या महिन्यात असं असतंय, आपण असं करतो, इकडं जाऊन आलो तिकडं जाऊन आलो, हा जो काही विनम्रतेचा देखावा असतो ना, तो एक भ्रम असतो. दारुड्याच्या बाबतीत माझ्यासारख्या कुमारेशचा तो भ्रम असतो, मी इकडं जाऊन एवढं करतो, तिकडं जाऊन दान दिलं, तिकडं जाऊन आणखीन काय केलं,
ही जी धर्म आणि कर्मकांड कुमार करत असतो तो कुमारेचा भ्रम म्हणजे खोटी समजूत असते. म्हणजे कुमारेचा जो विनयशीलता विनम्रता हा भाग आहे तो कुमारेचा भ्रम असतो. ते ऍक्च्युअल विनयशीलता आणि विनम्रता नसतेच, कारण कुमारेसनं स्वतःला जसं आहे तसं स्वीकारलेलंच नसतं. आणि म्हणून अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं, आम्ही आमचे धार्मिक आचरण गंभीरपणे करीत होतो असे आम्हाला वाटे. हे सूचनांचं पालन करून ज्यांनी 12 पायऱ्यांचा कार्यक्रम स्वतःच्या जीवनात स्वीकारला त्यावेळेला त्यांना स्वतःबद्दलचं सत्य उमगलं. इथं कुमारला स्वतःला विचारावं लागतं, कुमार त्या 12 पायऱ्यातल्या सूचनांचं पालन करतोयस का अजूनही त्या भ्रमातच आहेस की मी फार धार्मिक आहे, मी फार देवाचं करतो, मी फार हे करतो, अशा काही भ्रमात आहेत का कुमार? हा प्रश्न कुमारने स्वतःला विचारावा लागतो. तर आमचं धार्मिक आचरण गंभीरपणानं करीत होतो म्हणजे मनापासून करत होतो असं आम्हाला वाटत होतं, पण तो भ्रम होता. आमच्या तेव्हाच्या वागणुकीचे प्रामाणिकपणे मूल्यमापन केल्यावर मात्र प्रामाणिकपणे मूल्यमापन कोणी करायचं? दुसऱ्याने नाही करायचं. कोणी दारुड्याचं स्वतःचं मूल्यमापन दारुड्यानं स्वतःच करायचं आहे. दुसऱ्याचं मूल्यमापन दुसऱ्यानं त्याचं इव्हॅल्युएशन करणं दुसऱ्यानं करणं हे दारुड्याला मान्य नाही. आणि म्हणून आम्ही स्वतः प्रामाणिकपणे आमच्या तेव्हाच्या म्हणजे हे 12 पायऱ्या घेतल्यानंतर यांच्या लक्षात आलेलं आहे तेव्हाच्या वागणुकीचं मूल्यमापन केल्यावर मात्र आमच्यामध्ये उथळपणा आणि दिखाऊपणा होता हे आम्हाला दिसून आले. फक्त दाखवण्यासाठी सगळा धर्म आणि कर्मकांड होतं कुमारेसचं. एक होतं का तसं होतं का कुमारेस? असं कुमारेसने स्वतःला विचारायचं. आणि ते कुमारेस ज्या वेळेला स्वतःला विचारतो त्यावेळेला कुमारेस घामाघूम होतो. पहिला आपण सगळा खोटेपणा केला राव, नुसताच दिखाऊपणा केला, नुसतंच दाखवण्यासाठी. म्हणजे मी कोणीतरी आहे आणि मी किती चांगला आहे हे दाखवण्यासाठी बाहेरच्या सगळ्या गोष्टी केल्या, अंतःकरणात काहीच नाही. मन सगळं कचऱ्याने भरलेलं स्वभाव दोष आणि चरित्र दोषांच्या. आता अजून एक हे सांगितले किंवा दुसऱ्या टोकाला जाऊन आम्ही भावना विवशतेत लोळत होतो. काय होतं ज्या वेळेला असं मूल्यमापन केलं जातं ना स्वतःहून स्वतःमध्ये पाहिलं जातं की खरंच काय होतं, तो भ्रम होता हे कुमारेस तुला कळलेलं आहे. त्यावेळेचं सगळं जे काही तुझं वागणूक होती, जे काही वागत बोलत होता ते सगळं काय होतं? दिखाऊपणा होता. आता हा दिखाऊपणा होता हे कळल्यानंतर काय होतं कुमारेसचं? एक तर तो प्रामाणिकपणानं कुमारेस मूल्यमापन करतो किंवा काय हे आयुष्य, काय हे देव, काय मी कर्मकांड धर्मकांड केलं आणि काय मी असं केलं, काय मी तसं केलं म्हणून दुःखी होतो आणि त्या भावनेनं विवश त्या भावनेत बुडून जातो आणि त्या भावनेच्या आहारी जाऊन या दुःखाच्या स्वतःला दोष देणं, आत्मपीडा, आत्मकरुणा, आत्मताडण सगळं बिचारानी सगळ्या प्रकारच्या चरित्र दोषांच्या भावनामध्ये लोळत राहतो. असे 2 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. तिलाच खरी धार्मिक भावना मागण्याची चूक आम्ही करत होतो. येस, देवासमोर रडणं, देवासमोर हे करणं हे सगळं पूर्वीचं जे होतं माझं त्यालाच मी खरी धार्मिक भावना मानत होतो. ती चूक आहे असं अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं. ह्या बांधवांनी स्वतःचा अनुभव सांगितलाय. आता तो माझ्यासारख्या दारुड्यानं मला लागू होतो का? माझी ओळख पटते का? हे मी स्वतः विचारायचं. तो प्रत्येक दारुड्याचा वैयक्तिक अधिकार आहे. या दोन्ही प्रकारात आम्ही काहीही किंमत न मोजता काहीतरी मिळण्याची अपेक्षा करत होतो. येस, आता किंमत मोजणे ह्याबाबत आपण बघितले ना. काय किंमत मोजायची आहे? स्वतःला नमवणे, स्वतःचा साठा कमी उतरवणे, स्वतःच्या इच्छा आणि स्वतःची मालकी सोडणे, स्वतः देवत्यासारखं वागणं सोडणे, ह्या गोष्टी सोडाव्या लागणार आहेत. पण कोणतीही किंमत मोजायला मी तयार नव्हतो आणि मी धार्मिक मात्र स्वतःला समजत होतो. परमेश्वर कृपेने आमच्या जीवनात प्रवेश करावा आणि मद्याविषयीची आमची विवेकशून्य ओढ निघून जावी यासाठी आमच्या घराची पूर्ण साफसफाई आम्ही केली नव्हती ही वस्तुस्थिती होती. आता इथं 4थ्या पायरीचा उल्लेख आहे. इथून आता ऍक्च्युअल कार्यक्रमाची सुरुवात झाली. माझ्यात सुधारणा करण्यासाठी मी काय करायला पाहिजे? तर गृहसफाई म्हणजे माझ्या मनाची साफसफाई ती मी करायला पाहिजे. त्यासाठी मला माझ्या बळावरती काहीही करून उपयोग नाही, कारण माझ्याकडे ते बळच नाही. मी हतबल
म्हणजे पूर्णपणानं बळ संपून गेलेला, आता बल पूर्ण ताकद संपून गेलेला, अशक्त असा मी आहे, कमजोर आहे मी, कमकुवत आहे मी, ते स्वतःच्या बळावर करू शकत नाही. म्हणून कोणत्याही प्रकारे सखोल किंवा सार्थ दृष्टीने कधीही आम्ही आत्मपरीक्षण केलेले नव्हते. स्वतःचं तपासकाम. आत्मपरीक्षण म्हणजे काय? स्वतःचं तपासकाम. पोलिसी तपास कसा असतो? एखाद्या खुन्याचा, दरोडेखोराचा, एखाद्या आरोपीचा, गुन्हेगाराचा तपास पोलीस कसं कसोशीनं करतो. अगदी डोंगर कपारीत जातात. मी पाहिले तसे, माझे मित्र आहेत काही, अधिकारी असून पण डोंगर कपारीत जातात, कुठंही शिरतात, त्यांना जावं लागतं त्या तपासकामासाठी. तसं सखोल माझ्या स्वतःच्या मनाची, विचारांची, भावनांची, माझ्या स्वभाव दोषांची आणि माझ्या चरित्र दोषांची तपासणी, तपासकाम मी केले का? कुमारेत नाही, कुमारेतनं केलं नाही. हे परमेश्वरा, तुझी इच्छा असेल तीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन असं मी म्हणायला हवं. पण त्याऐवजी मी मात्र काय म्हणत होतो? परमेश्वरा, माझ्या इच्छा पूर्ण कर असं आम्ही म्हणालो होतो. देवाचे व माणसाचे प्रेम आम्हाला मुळीच समजले नव्हते. का बायका पोरं आपली एवढी खस्ता खातात? का माझी बायको एवढं माझ्याकरता मरमर मरते? का माझे मित्र तळमळीनं मला समजून सांगत होते? का माझे मित्र मला सहकार्य करत होते? का माझे नातेवाईक मला सांगत होते, कुमार अरे त्या दारूपासून लांब राहा रे, आयुष्य बर्बाद करून घ्यायची? मला कधीही कळलं नाही. त्या उच्च शक्तीचं प्रेम तर मला कळलंच नाही. अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये येऊन सुद्धा 7 वर्ष 8 महिने मी त्या परमेश्वराला आज्ञा देत होतो, परमेश्वरा माझी ही इच्छा पूर्ण कर, परमेश्वरा माझी इच्छा पूर्ण कर, परमेश्वरा माझं ऐक, परमेश्वरा मला हे दे, परमेश्वरा तू हे कर. म्हणजे परमेश्वर घरगडी रामागडी असतो तसं मी परमेश्वराला वागवले. त्याचं प्रेम मला कधीच कळलेलं नाही. ते केव्हा कळणार मला? ज्या वेळेला पहिल्या पायरीतल्या 5 गोष्टी मला शक्य नाहीत हे ज्या वेळेला लक्षात येतं, आणि ज्या वेळेला मी माझा स्वतःचा जसा आहे तसा स्वीकार करतो, म्हणजेच विनयशीलता धारण करतो, त्यानंतर श्रद्धेची देणगी मला मिळते आणि मग त्यातून बाहेर पडण्यासाठी माझी वाटचाल सुरू होते. मानसिक निरोगीपणा परत मिळवण्यासाठी पुरेशी ईश्वरी कृपा मिळवण्यास आम्ही असमर्थ ठरलो. का? कारण देवाला आम्ही ऑर्डर देत होतो. येस, वेगवेगळ्या पद्धतीनं उर्मटपणानं वागत होतो, देवाचा द्वेष पण करत होतो. मिळालं नाही की देवाचा द्वेष, तो देखील मी केलेला आहे. आणि मग त्यामुळं मला जो मानसिक निरोगीपणा, मनानं विकृत झालोय मी, जन्मतः हे 4 स्वभाव दोष आणि अनेक चरित्र दोष यांनी माझ्या मनाचं आरोग्य म्हणजे निरोगीपणा जन्मतःच संपवलेला आहे. तो मला परत मिळवणं गरजेचं आहे मित्रांनो, आणि तो माझ्या बळावरती मी मिळवू शकत नाही. जोपर्यंत मी असं वागतो तोपर्यंत मी नाही मिळवू शकत. म्हणून मला ती विनयशीलता धारण कर असं सांगितलेलं आहे. आपण किती तर्कदुष्ट आहोत ह्याची मद्यपान चालू असलेल्या फारच थोड्या मद्यपींना कल्पना असते. तर्कदुष्ट म्हणजे काय? की आपण नॉर्मल माणूस जे दारू न पिणारी किंवा संयत मद्यपी म्हणजे सोशल ड्रिंकर असतात, ते सार आणि असार, योग्य आणि अयोग्य, चुकीचं आणि बरोबर अशा 2 तराजूत स्वतःची कृती, स्वतःचं वागणं, स्वतःचं बोलणं, स्वतःचा विचार करणं, स्वतःच्या कल्पना, स्वतःची स्वप्न हे तपासून पाहतात. त्याला लॉजिकल म्हणतात. लॉजिकल आणि इलॉजिकल. लॉजिकल म्हणजे हे तपासून पाहणं आणि योग्य आहे ते करणं. माझ्या बाबतीत मात्र जे योग्य आहे तेच कायम अयोग्य असतं. मी जे योग्य मानतो ना ते ॲक्च्युअल अयोग्य असतं. मी जे बरोबर मानतो ते ॲक्च्युअल चुकीचं असतं. तर्कदुष्टपणा, चुकीच्या गोष्टी योग्य म्हणून स्वीकारणं, हा माझा आजार आहे. मद्यपान चालू असलेल्या फार थोड्या मद्यपींना याची कल्पना असते. दारू पिणारे जे काय असतात ना, दारूपान चालूच आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगला आलं तरी दारू पिणं चालूच आहे. कुणीही किती सांगितलं तरी, माळा घातले तरी दारू पिणं चालूच आहे. असं कुमारेस्थ होतं. का? तर कुमारेस्थ तर्कदुष्ट होता. जे योग्य आहे त्याच्याबरोबर विरोधात कुमारेस्थ विचार, आचार, कृती सगळं होतं. स्वतःचा तर्कदुष्टपणा जर अशा दारुड्यांना दिसला तर तो सहन करण्याची क्षमता
शक्ती त्यातल्या फार थोड्या लोकांजवळ असते. येस, स्वतःच्या चुकीच्या वागण्याचा, बोलण्याचा, कृतीचा स्वीकार स्वतः करण्याची कपॅसिटी जे दारू पीत राहतात त्या दारुड्यांच्यामध्ये फार कमी लोकांच्यामध्ये असते. फार कमी लोकांच्यामध्ये. त्यातले काही जण स्वतःला मद्यपानाची समस्या असलेले म्हणायला तयार होतील. येस, दारूचा मला प्रॉब्लेम आहे हे कुमारीच कबूल करू शकतो. पण ते वस्तुतः एका मानसिक आजाराने पीडित आहेत ही सूचना मात्र ते सहन करू शकत नाही. मित्रांनो, माझ्यात व्यक्तिमत्व विकार आहे, पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे. मी मानसिक रोगी, आजारी असा माणूस आहे. मी माझ्या मनामध्ये पूर्णपणानं किडलेलो, सडलेलो, तुकडे तुकडे झालेलो, बर्बाद झालेलो, भुगा झालेलो आहे आणि माझ्या मनामध्ये काहीही चांगलं वसत नाही, राहत नाही. ही वस्तुस्थिती म्हणजेच मानसिक रोगटपणा, मानसिक आजार हा मात्र मी स्वीकारलेला नव्हता. 7 वर्ष 8 वर्ष आणि त्यामुळं पहिल्यापेक्षा अजून जास्त वाईट परिस्थितीत मी शिरलो. आता काय आहे की अशा लोकांच्या अविचारीपणात, म्हणजे अशा दारुड्या भावा बहिणींच्या, मित्रमैत्रिणींच्या अविचारीपणात, म्हणजे विचार न करता काहीही करणं, त्यामध्ये विवेकी मद्यपान व मद्यपाश यातील भेद न समजणाऱ्या ह्या जगाची, समाजाची त्यांना साथ मिळते, प्रोत्साहन मिळते. अशा प्रकारचा जो दारुडा असतो की मला दारूची समस्या आहे हो, पण तो स्वतःच्या मानसिक आजाराबद्दल जाणतच नाही, किंवा कुमारेस तुला मानसिक आजार आहे बरं का, हे कुमारेसला सांगितलेली सूचना जी असते, हे कुमारेसला सांगितलं तर कुमारेसला पटत नाही ते. पण जगातल्या ज्यांना हा मद्यपाश हा आजार आहे हे माहितीच नाही, ते लोक मात्र कुमारेसला स्वीकारतात की होय बाबा, तुला दारूची समस्या, लवकर बाहेर पड त्यातून, आमच्या लक्षात येते, एवढं ते म्हणू शकतात. त्यासाठी मला त्यांची साथ आणि प्रोत्साहन मिळते. येस, कुमारेस दारू सोडायचा प्रयत्न करतोय, अरे बाबा, कुमारेस स्वतःहून प्रयत्न करतोय, लोक प्रोत्साहन देतात. कोण? घरातले, दारातले, मित्रपरिवार, कामावरचे सगळे. तरी सुद्धा स्थिर चित्ताने स्वतःच्या विघातक वागणुकीचे, बघा एक एक शब्द महत्वाचा आहे. आता इथं काय सांगितलंय की विवेकाची व्याख्या मानसिक निरोगीपणा अशी केली जाते. विवेक, विवेक या शब्दाला इंग्रजी शब्द काय? सॅनिटी. केम टू बिलीव्ह दॅट पॉवर ग्रेटर दॅन अस would restore our sanity. सॅनिटी म्हणजे विवेक, विवेक म्हणजे मानसिक निरोगीपणा, मानसिक निरोगीपणा म्हणजेच शहाणपणा, आणि म्हणजेच अहंकार, स्वार्थ, आत्मकेंद्रितपणा, अप्रामाणिकपणा यापासून रोजच्या पुरती, आज या दिवसापुरती सोडवणूक स्वतःची करून घेणार. आता स्वतःच्या विघातक वागणुकीचे सूक्ष्मपणे निरीक्षण करणारा कोणताही मद्यपी, विघातक, घातक आणि विघातक. घातक म्हणजे छोट्या प्रमाणात घातकपणा असतो, म्हणजे नुकसान, मग जीवाचं नुकसान, पैशाचं नुकसान, घराचं नुकसान, स्थावर जंगम, काय इष्टितीचं नुकसान, घातक. पण विघातक म्हणजे स्वतःसहित इतरांच्यासाठी पूर्णपणानं सर्वनाश करण्याची वृत्ती असणारा. तर अशा माझ्या स्वतःच्या वागणुकीचं सूक्ष्मपणे, अगदी बारकाईनं निरीक्षण करणारा कोणताही दारुडा काय आहे पुढे सांगितलं? स्वतःच्या मनाच्या निरोगीपणाचा दावा ठामपणे करू शकणार नाही. आता मी अहंकार सोडला, आता मी राग सोडला, आता मी चीड सोडली, आता मी हे केलं, आता मी ते केलं, असा जो असतो माझा विचार, तर मी अशा पद्धतीनं जगू वागू शकतो, असं मी आता जगतोय. आज माझ्या मनात काही राग नाही आला, चिडचिड नाही आली, खुन्नस नाही आली, विचार नाही आले, कुठलेही लैंगिक इच्छा नाही झाल्या, म्हणजे विकृत इच्छा नाही झाल्या, किंवा असं ठामपणे सांगू शकत नाही. का? तर मद्यपाश हा आजार आहे, जन्मापासून मला लागलेला. मी थांबू शकत नाही. दारूच्याच बाबतीत नव्हे, माझ्या सर्व स्वभाव दोष, चरित्र दोषांच्या बाबतीतही मी थांबू शकत नाही. स्टॉपरच नाही माझ्या बिंदूमध्ये, जन्मतःच नाही आहे. आणि म्हणून काय सांगितलंय, मग तो नाश, आता मनाच्या निरोगीपणाचा संबंध कसा आहे? मग तो नाश त्याच्या स्वयंपाकघरातील लाकडी सामानाचा असो किंवा नैतिक चारित्र्याचा असो. इथं उदाहरण दिले, स्वयंपाकघरातलं लाकडी सामान म्हणजे काही शेल्फ असेल, खुर्ची असेल, आदळ आपट करून तोडफोड करणं, स्वतःचं आणि इतरांचं नुकसान करणं, असा जो मी दारूड आहे. मित्रांनो, माझ्या मद्यपानाच्या काळामध्ये 12 का 13 मोबाईल मी फोडले, 2 TV फोडले मी.
मद्यपानाच्या काळात बायकोवर रागवून चिडचिड करून तुझ्या आईचं तुझ्या म्हणून फोडायचं. हे नुकसान, हे दिसणारं नुकसान आहे. मग हे नुकसान माझ्याकडून होत असलेलं असू दे. मग दारू न पिता माझ्याकडून होतं का असं? हो, होतं, होऊ शकतं. कारण मी मानसिक निरोगीपणा माझ्याकडं नाही. मी मानसिक आजारानं ग्रस्त आहे. आणि म्हणून मग तो जो काही विघातक विनाशक प्रवृत्तीचा मी दारुड आहे, ती माझी कृती स्वयंपाकघरातलं सामान तोडण्याची असो किंवा नैतिक चारित्र्य पूर्णपणानं संपवण्याची गोष्ट असो, मानसिक मी कायमस्वरूपी निरोगी नाही. मी मानसिक निरोगीपणा जन्मतःच हरवून घालवून बसलेलो आहे. आणि मानसिक आजार टप्प्याटप्प्यानं रोज रोज दारूच्या काळात प्रचंड उफाळून असा आलेला आणि वाढलेला असा आहे. त्यामुळं मी पूर्ण आता निरोगी झालो, मनानं निरोगी झालो, मी मनानं स्वच्छ झालो, आता मी साधुसंत झालो असं सांगू शकत नाही. म्हणून प्रस्तावनेत सांगितलंय, आम्ही आध्यात्मिक प्रगतीचा दावा करतो, आध्यात्मिक पूर्णतेचा नव्हे. आणि आध्यात्मिक म्हणजे काय आहे तर आमच्यातला मानसिक निरोगीपणा परत स्थापित करणं, तो विवेक, तो शहाणपणा, ती सॅनिटी परत मिळवणं आमच्यामध्ये. आध्यात्मिक प्रगती हे ह्याच्या पलीकडं दारुड्याच्या बाबतीत काहीही नाही. आध्यात्मिक प्रगती म्हणजे बाबा बुवा होऊन, दाढ्या वाढवून, टिळेमाळा गंध लावून फिरा कपनी घालून असं सांगितलेलं नाही अल्कोहोलिक्स अनोनिमसनं. आम्ही काही साधुसंत नव्हेत. आम्ही आध्यात्मिक पूर्णतेचा नव्हे, आध्यात्मिक प्रगतीचा दावा करतो. आणि म्हणून मानसिक निरोगीपणाचा ठामपणे दावा करू शकत नाहीत कोण? ज्यांनी स्वतःचं सूक्ष्मपणानं आत्मनिरीक्षण केलंय ते पण करू शकणार नाहीत असं अल्कोहोलिक्स अनोनिमस सांगतं. मग मला प्रश्न विचारावा लागतो, अरे एवढा कार्यक्रम घेऊन सुद्धा हे मानसिक पूर्णपणानं बरे झालेत आणि ह्यांच्यातला विवेक आणि शहाणपणा परत पूर्णपणानं यांना मिळालाय याचा दावा जे बांधव कार्यक्रमामध्ये स्वतःचं सूक्ष्म आत्मपरीक्षण करतात ते पण करू शकत नाहीत. चला मग मला काय, मी एकट्याच्या जीवावर काय करू शकतो? मी स्वतःच्या इच्छेनं, स्वतःच्या ताकदीनं मी माझ्यात काहीही करू शकत नाही. मग मला पुढचं पाऊल उचलण्यासाठी काय करावं लागतं तर विनयशीलता माझ्या अंतःकरणात घ्यावी लागते. म्हणून ही दुसरी पायरी आपल्या सर्वांसाठी. आपले सर्व कोण? सर्व दारुडे. ज्यांना कुमारेस, मला इथं विचारले, कुमारेस आम्हाला हा प्रॉब्लेम होता, तुला प्रॉब्लेम आहे का? कुठला? मानसिक आजाराचा. मानसिक आजार म्हणजे काय हे आपण वाचतोय आता पहिल्या आणि दुसऱ्या पायरीमध्ये. इथे येता येता कुमारेसला कळतं, अरे खरंच कुमारेस मानसिक आजारानं ग्रस्त आहे. सगळं काही कुमारेसच्या मनातूनच होतंय. मग आता जिथं गृहसफाई हा शब्द वापरलाय तिथं अपेक्षित काय आहे तर स्वतःच्या मनाची साफसफाई. ती कशी करायची? ती कशी करायची? आता मी माझं मन स्वच्छ कसं करू? तर अल्कोहोलिक्स अनोनिमस म्हणतं की ही दुसरी पायरी आपल्या सर्वांसाठी. आता सर्वजण कोण ते पुढं सांगितलंय. पुन्हा एकत्र येण्याची जागा आहे. म्हणजे पुन्हा एकत्र येणं म्हणजे काय? स्वतःच्या मनाचं शुद्धीकरण सातत्यानं करत राहणं. त्यासाठी जे काही बळ, ताकद, विश्वास, श्रद्धा मिळवायची आहे ते मिळवण्यासाठी एकत्र येण्याचं साधन म्हणजे अल्कोहोलिक्स अनोनिमसची मीटिंग आहे. आता त्यामध्ये कोण कोण आहेत? अज्ञेयवादी, नास्तिक किंवा पूर्वाश्रमीचे आस्तिक. आस्तिक म्हणजे देवावर श्रद्धा असणारे. नास्तिक म्हणजे देव नाहीच याचा पुरावा आम्ही देतो असं म्हणणारे. अज्ञेयवादी म्हणजे मीच. ते देव आहे किंवा देव नाही ते लफडा आपल्याकडे नाहीच आहे, ते तुमचं तुम्ही बघा. माझं आयुष्य म्हणजे मीच, दॅट्स ऑल, असे अज्ञेयवादी. असे आम्ही सर्वजण ह्या दुसऱ्या पायरीवर एकत्र उभे राहू शकतो कारण आम्ही सर्वजण ह्याच मानसिक आजाराने ग्रस्त आहोत. एकाच मानसिक आजाराने ग्रस्त आहोत. एकाच मानसिक आजाराने, एकाच रोगाने, एकाच गोष्टीने आम्ही सर्वजण त्रासलेले आहोत. त्यामुळे दुसऱ्या पायरीवरती आम्ही सर्वजण एकत्र उभे राहू शकतो. म्हणजे काय? तुमचा देवावर विश्वास असू दे किंवा नसू दे किंवा ते देव मानायचं नाही मानायचं, तुम्ही स्वतःला श्रेष्ठ समजायचं, माणसाला श्रेष्ठ समजायचं, काय जे तुमचे विचार असतील सगळ्यांचे ते असू देत, त्याच्याशी काहीही फरक पडत नाही. त्यामुळं आमच्या एकत्र येण्यामध्ये काहीही फरक पडत नाही. कारण का तर खरी लीनता आणि मोकळे मन आपल्याला श्रद्धेपर्यंत पोहोचवू शकतात. आता विनयशीलता या शब्दाला इथं लीनता हा शब्द आलेला आहे.
स्वतःला जसं आहे तसं स्वीकारून आमच्यापेक्षा माझ्यापेक्षा कोणी उच्च शक्तीच मला या मानसिक आजारातून बाहेर काढून मला मानसिक निरोगीपणा, शहाणपणा, विवेक परत मिळवून देऊ शकेल. या गोष्टीवरती माझा विश्वास हळूहळू बसतो. ज्यावेळेला मी स्वतःचा आणि उच्च शक्तीचा जसं आहे तसं स्वीकार करतो. ती उच्च शक्ती दुसऱ्या पायरीत मला माहिती नाही आहे. काय आकार, रंग, रूप, वर्ण काय माहिती नाही आहे मला. पण उच्च शक्ती जशी आहे तसं स्वीकारायची माझी मनाची तयारी आहे का? एवढा धोबी पछाड मला मिळाला असेल तरच माझी तयारी होते आणि माझी बरबादी झाली होती मित्रांनो. त्यामुळे त्या उच्च शक्तीला जसं आहे तसं मला काय रंग, रूप कसं दिसतंय, कसं असते, कसं बोलतंय काही मला घेणं देणं राहिलेलं नव्हतं मित्रांनो. पण स्वीकार मात्र झालेला होता अंतःकरणामध्ये, म्हणजेच खरी लीनता आणि मोकळं मन. मोकळं मन कशाकरता लागतं? माणूस ज्या वेळेला मनानं मोकळा असतो त्याच वेळेला अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या या 12 पायऱ्यांच्या कार्यक्रमातल्या सूचनांचा स्वीकार करू शकतो. जोपर्यंत माझं मन मोकळं नाही, जोपर्यंत माझ्या मनाची तयारी नाही आणि जोपर्यंत मी स्वतःला आणि इतरांना आहे तसं स्वीकारलेलं नाही आहे, तोपर्यंत मी कार्यक्रमातल्या सूचनांचा, कृतीचा भाग पूर्ण करू शकत नाही. ज्या वेळेला या गोष्टी माझ्यामध्ये येतील, खरी लीनता, त्यावेळेला मला ह्या 2 गोष्टी श्रद्धेपर्यंत पोहोचवू शकतात. म्हणजे माझ्याहून महान शक्ती माझ्या आयुष्यात बदल करू शकते, चांगला बदल यावर. आणि आपण परमेश्वराची योग्य नाते प्रस्थापित केले म्हणजे उच्च शक्तीची, म्हणजेच हायर पॉवरची, म्हणजेच माझ्याहून महान शक्तीची. जर त्याच्याशी योग्य नातं मी प्रस्थापित केलं, प्रस्थापित म्हणजे घट्ट असं नातं, घट्ट असा संबंध परमेश्वराशी जोडला, तर तो कृपाळू परमेश्वर आपला विवेक पुन्हा मिळवून देईल याचा भरवसा आणि खात्री आपल्याला एच्या प्रत्येक सभेत मिळते, असं आश्वासन. म्हणजे अल्कोहोलिक्स अनॉनिमसनं माझे सगळे प्रॉब्लेम सांगितले. कुमारेस, तू दारुड्यास म्हणजे काय काय आहे तुझ्यातले बघ, या 4-5 प्रकारच्या दारुड्यापैकी तू आहेस का बघ, तुझ्या धार्मिक नैतिक निष्ठा काय आहेत ते बघ, अशा आहेत का, तू असा उर्मट आणखीन द्वेष करणारा आहेस का, तू परमेश्वराला आज्ञा देणारा आहेस का, तू इतरांना तुच्छ मानणारा आहेस का, असशील तर नो प्रॉब्लेम, तू आमचाच जोडीदार आहेस, ये एकाच पायरीवर आपण या दुसऱ्या पायरीवर एकत्र येऊ आणि इथून आपला प्रवास सुरू करू. पण त्या परमेश्वराची उच्च शक्तीची कृपा म्हणजेच माझ्यात होणारा चांगला बदल, म्हणजेच आध्यात्मिक प्रगती, म्हणजेच माझ्या मानसिक आजारातून मोकळीकता, मुक्तता मला मिळवायची असेल तर माझं मन मोकळं पाहिजे. मी स्वतःचंच मन जर बांधून ठेवलेलं असेल माझ्याच विचारांनी, इच्छा, भावना आणि माझ्या स्वप्नांनी, माझ्या कल्पनांनी, तर मित्रांनो रिकाम्याच कपामध्ये चहा ओतला जाऊ शकतो. आधीपासून ज्या कपामध्ये चहा आहे त्यामध्ये अजून चहा ओतला तर जो वरतून ओतला जाणारा चहा आहे तो बाहेर ओसंडून वाहून जातो, निरुपयोगी ठरतो. म्हणून माझ्या मनाचा मोकळेपणा म्हणजे स्वीकाराची तयारी असावी लागते. तरच बरं का, तरच तो कृपाळू परमेश्वर माझा विवेक मला परत पुन्हा मिळवून देईल याचा भरोसा आणि खात्री मला एच्या प्रत्येक सभेत मिळते. आता एच्या सभेमध्ये मला जर त्या उच्च शक्तीविषयी, माझ्याहून ताकदवान शक्तीविषयी जर भरोसा आणि खात्री मला मिळत नसेल तर कमतरता कोणात आहे? कुमारेसनं लगेच स्वतःला प्रश्न विचारायचा. मग कुमारेसच्या लक्षात आलं, अरे कुमारेस तुझंच मन मोकळं नाही आहे, तूच आपलं स्वतःची श्रद्धास्थानाची नावं घेऊन घेऊन इतरांच्यावरती शायनिंग मारतोय, तूच आपलं इकडं जा तिकडं जा म्हणून इतरांना तू सल्ले देतोय. पण अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये सगळ्यांना सर्वसामायिक अशी एक हायर पॉवर दिलेली आहे, असा परमेश्वर दिलेला आहे. आणि तो परमेश्वर तुला तुझा अनुभव देऊ शकतो आणि तुला परमेश्वराचा अनुभव येऊ शकतो. कसा येऊ शकतो? मन मोकळं ठेवून आणि विनयशीलतेनं स्वतःचा जसा आहे तसा स्वीकार करून तू अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या त्या छोट्याशा दरवाज्यातून तू आत आलास तर तुला हे सगळं मिळू शकतं. म्हणजे काय? सगळ्यात पहिलं आश्वासन, मानसिक निरोगीपणा परत मिळवून देऊ शकतो, असं दुसऱ्या पायरीचं काय सांगितलंय? आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो आज दुसऱ्या पायरीचं आपण वाचन आणि विश्लेषण संपवलेलं आहे. तर यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला कळलेल्या आहेत मित्रांनो, छोट्या गोष्टी आहेत. पण आपण वाचन केलं, आपण इतर बांधवांचे अनुभव लक्षपूर्वक ऐकले तर माझ्यासारख्या दारुड्याच्या तर लक्षात येतात गोष्टी, अनुभवातून ओळख पटते मित्रांनो. कदाचित एखाद्या बांधवाला त्याचा स्वतःचा
जो उच्च शक्तीचा आलेला चांगला अनुभव आहे तो व्यवस्थित शब्दात मांडता येत नसेल, परंतु तरीही त्याच्या शब्दातून उच्च शक्ती त्या बांधवाच्या जीवनामध्ये कार्य करत आहे हे मात्र लक्षात येऊ शकतं. त्याकरता विनयशीलता जी अल्कोहोलिक्स अनोनिमसने सांगितली होती आणि मोकळं मन या 2 गोष्टी गरजेच्या आहेत. हे अल्कोहोलिक्स अनोनिमसने सांगितले. मग तुझा मानसिक निरोगीपणा तुला परत मिळणारच आहे. ही दुसरी पायरी आहे मित्रांनो. तर आपण आता आज थांबूया. मित्रांनो, जे काही मी कथन केलेलं आहे ते माझ्या आकलनानुसार आणि मला जेवढं माझ्या छोट्या बुद्धीला कळतंय तेवढं मी केलेलं आहे. काही कोणाचं जर काही कोणा दुखावलं असेल कोणी तर मला क्षमा करा, माफ करा मित्रांनो. कारण शेवटी मी पण एक दारुडाच आहे. सर्वांचा धन्यवाद करतो चेअरमन साहेब आपला आणि सर्व मित्रांचा. थँक यू एव्हरीबडी आणि थांबतो.